गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माझ्या आवाजावरून समजतच असेल की माझी तब्येत जरासा बरी नाही आहे. घशामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. आपण लास्ट वीक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला दाखवलेलंच आहे. पण आता आपल्याला 8 दिवसांनी फॉलोअपसाठी बोलवलं आहे. तर आता मी उद्या हॉस्पिटलला जाईल. पण आज थोडंसं मग काय ना याचं क्युअर करण्यासाठी आपल्याला ना काहीतरी घशाला हलकं फुलकं आपल्याला शेक द्यावंच लागेल. तर मग इथं मी गरमागरम वाफवता चहा बनवलेला आहे. ब्लॅक टीच बनवलेला आहे. दुधाचा चहा वगैरे मी काही पित नाही आहे. दादा पण जास्त पित नाही. फक्त कधीतरी आमच्याकडे चहा बनतो महिन्यातून एखाद दुसऱ्या वेळे. पण आज दादा आलं होतं लवकर तर म्हटलं त्याला गरमागरम चहा बनवूया. आणि माझा आवाज पण थोडासा बरा नाही आहे कारण की हॉस्पिटलला जायचं होतं. त्यानंतर मग बघू शकता इथं मी वाफवता चहा बनवलेला आहे. त्यानंतर मस्त गरमागरम चहा दोघांसाठी ओतला. प्लेटमध्ये मी घेतलेला आहे. दादाला डब्यात चहा दिला आणि खारी आहे तिकडे तर तोच आहे. तर त्यानंतर दादाने आंघोळ वगैरे केली आणि लगेच चहा घ्यायला बसला. आंघोळ केली पण असं वाटते आंघोळच केली नाही. ब्लँकेट घेऊन बसला कारण की थंडी भरपूर आहे. तर मस्त गरमागरम चहा आणि तोच त्याने एन्जॉय केलं. मी माझा चहा घेतला आणि त्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी केली कारण की ना दादाला पण कामावर जायचं असतं. त्यानं लगेच तोच वगैरे खाल्ला आणि थोडा वेळ मोबाईल पाहत बसला. मी तोपर्यंत बटाट्याची भाजी, चपाती आणि काकडी मस्त जेवण बनवलं आणि दोघांसाठी ताट केले. हे दादासाठी केलेलं ताट आहे. मस्त दोघांनी जेवण एन्जॉय केलं. दादा कामावर गेला. त्यानंतर संध्याकाळी मी जेवणामध्ये डाळबट्टीचा बेत केला होता. तर बघू शकता इथं डाळबट्टी बनवायची सुरू आहे. इकडं डाळबट्टी तळली, इकडं तळायची सुरू आहे. दादाला पण येऊपर्यंत मी मस्त डाळबट्टी बनवून ठेवली आणि तो आला की लगेच आम्हाला गरमागरम खायला घेतलं. मग मी बघू शकता मला पण सुकी डाळबट्टी खायला मला खूप आवडते. बघू शकता एकदम खुसखुशीत अशी डाळबट्टी बनवून तयार झालेली आहे. इकडं वरण बनवलं होतं दादाने. मस्त डाळबट्टी जी आहे ना ती घेतलेली आहे. कांदा घेतलेला आहे आणि मस्त गरमागरम डाळबट्टी एन्जॉय केली त्यानं. त्यानंतर मी सुकी डाळबट्टी खाल्ली. त्यानंतर आमचा नळ जो आहे ना तर तो लिकेज झाला होता. तर दादाने एक नवीन नळ आणला होता म्हणजे जो आहे ना तो चेंज करायचा होता. तर त्याच्याकडे इक्विपमेंट होते. तर त्याने बघू शकता हा जो आमच्याकडे स्टीलचा नळ होता ते ओनरनीच बसवलेला होता लास्ट टाईम. ओनरने सांगितलं होतं की मी प्लंबर पाठवून देईन पण आता प्लंबर आला नाही आहे बरेच दिवस झाले. तर म्हटलं जाऊ द्या आपणच चेंज करूया. तर आम्ही आमचा नळ जो आहे ना तर तो नवीन नळ घेऊन आलो आणि पहिला नळ जो होता तो खोलला आणि त्यानंतर इथं प्लॅस्टिकचा नळ आणला म्हणजे तो लवकर लिकेज वगैरे काही होत नाही आणि आपल्याला प्रॉब्लेम पण होणार नाही. त्याच्यामुळं प्लॅस्टिकचा नळ आणलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तो नळ जो आहे ना दादानी मस्त जेवण झाल्याच्या नंतर नळ जो आहे तो फिटिंग करून दिलेला आहे. त्या प्लेटमुळं जो आहे ना तर नळ बसत नाही आहे. तर ती प्लेट बाजूला काढली कारण की ती प्लेट आहे ना ते बाजूचं आजूबाजूचं दिसत नाही. पण आपल्याला काय करायचं ना आपल्याला आपलं पाणी न गळण्याशी मतलब आहे. तर दादानी मस्त आट्याचा नळ होता त्याला वायर टाकलं वायसर आणि लगेच नळ जो आहे ना तो फिटिंग केला. तर आपण आपलं घरचं काम कमीत कमी आपण आपलं घरचं काम केलं तरी भरपूर असतं. आपल्याला बऱ्यापैकी आपले छोटे छोटे आपले घरचे जे रेग्युलर काम आहेत ना ते तरी आपल्याला आले पाहिजे. दादाला हे काम जमतात तर मग तो फिटर आहे आणि असं पण त्याला जमतात. तर मग अशा प्रकारे आम्ही जो नळ आहे ना तर तो फिट केला. त्यानंतर पाणी येते का चेक केलं तर पाणी एकदम मस्त येत होतं. त्यानंतर मग दादा कामावर गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच दादा कामावरनं येताना दादाने मस्त गरमागरम जिलेबी आणली होती. तर बघू शकता इथं जिलेबी आणली. माझा घसा बरा नाही आहे पण आता मला मन तर आवरत नाही आहे. तर दादाने येतावेळी जिलेबी आणली होती तर गरमागरम जिलेबी एन्जॉय केली. दादा इकडे जिलेबी खातोय. त्यानंतर मी इकडं लगेच माझ्यासाठी पण जिलेबी खायला घेतली. तो म्हणतोय तुम्ही पण या जिलेबी खायला. तर मी पण जिलेबी एन्जॉय केली. मस्त एकदम टेस्टी आणि गरमागरम जिलेबी होती. जिलेबी खाल्ली आणि अंघोळीला गेले आणि अंघोळ केल्यानंतर कपडे चेंज केले. तर बघू शकता ही जी गोम आहे ना तर ती माझ्या कपड्यामध्ये बसली असेल तर चावली 2-4 ठिकाणी चावली. तर मग दादाचा उपवास होता तर मी इथं शाबू बनवलेला आहे. तर स्वीटमध्येच बनवला आहे. माझा घसा पण थोडासा शेकून नाही केलं म्हणून गोड शाबू बनवला आणि दादाला उपवास सोडवण्यासाठी जो आहे ना तर पुन्हा डाळभट्टीचाच बेत केलेला आहे. तर आज डाळभट्टीमध्ये वरण भात आणि डाळभट्टी असा बेत होता. तर बघू शकता आज भात पण बनवलेला आहे. भट्टी बनवली आणि वरण बनवलं आहे. इकडं काकडी पण आहे. तर मग इकडं माझं डाळभट्टी तळायचं सुरू आहे. तर आमचं छोटंसं किचन आहे इथंच. बघू शकता अशा प्रकारे मी इथं डाळभट्टी तळून घेत आहे. दादा तोपर्यंत फ्रेश होतोय तोपर्यंत मी डाळभट्टी तळून घेतली. डाळभट्टी बनवून झाली की लगेच दादासाठी ताट केलं. मस्त गरमागरम डाळभट्ट्या, वरण, भात असा मस्त दोघांनी छान एन्जॉय केलं आणि आजचा दिवस जो आहे ना तो छान एन्जॉय केला. त्यानंतर नेक्स्ट डे हॉस्पिटलला जायचं होतं मला. मला जास्त तेलकट वगैरे खायचं नव्हतं त्याच्यामुळं मी फक्त वरण आणि भात एवढंच खाल्लं.
त्यानंतर हॉस्पिटलला गेले, सकाळी हॉस्पिटलवरनं आले तर बघू शकता भरपूर साऱ्या टॅबलेट दिलेल्या आहेत. हे जे स्टीम घेण्यासाठीच्या कॅप्सूल दिलेल्या आहेत, त्यानंतर ॲसिडिटीच्या टॅबलेट दिलेल्या आहेत, ज्या आपल्याला ॲसिडिटीसाठीच्या ज्या असतात त्या दिल्यात. 2-3 प्रकारच्या टॅबलेट दिलेल्या आहेत आणि घशाला सूज पण आहे आणि ॲसिडिटीचा भरपूर त्रास होतो आहे मला. तर हॉस्पिटलवरनं आल्याच्यानंतर मग जास्त काही शूट वगैरे काय केलं नाही. हॉस्पिटलवरनं येताना मी असं फूल आणलं होतं आणि या सर्व टॅबलेट वगैरे ज्या आहेत ना त्या आता मला रुटीननुसार खायच्या आहेत आणि थोडेसे पथ्य पाणी पण पाळायचे सांगितले आहेत. ॲसिडिटीचा भरपूर त्रास होतो आहे आणि घशाला पण इन्फेक्शन झालेलं आहे. तर त्याच्यासाठी असे हॉस्पिटल करून आलेले आहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे पुण्यामधले, एरंडवणे भागामध्ये. तर तिथं दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे हा 2-3 दिवसाचा व्लॉग एडिट केला आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की